पहलगामला हल्ला झाला आणि त्यानंतर देशभरात त्या हल्ल्याच्या विरोधात तीव्र भावना भारतीयांच्या जनमानसात निर्माण झालेली होती आणि त्यानंतर मग भारतीय सैन्य असेल आणि पंतप्रधान आणि त्याचबरोबर इतर संरक्षण मंत्री असतील त्यांच्या आदेशानंतर पाकिस्तानावरती जबरदस्त असा हल्ला करण्यात आला आणि ज्या नागरिकांची हत्या करण्यात आली होती त्याचा बदला घेण्यात आला आणि अशा पद्धतीनं पाकड्यांच्या नांग्या ठेचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। पण या सैनिकांनी जो पाकिस्तानवरती अटॅक केला त्याच्या समर्थनार्थ भारतातून भारदेशातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी समर्थन दिलंय आणि आज अशाच पद्धतीनं मोडणीम असेल माढा तालुक्यातील नागरिक असतील देशप्रेमी नागरिक असतील त्यांच्या सैनिकांच्या समर्थनार्थ आज या ठिकाणी मोडणीम शहरामध्ये मोठ्या उत्साहात आणि भर पावसात ही रॅली या ठिकाणी काढण्यात आली होती। आता आपल्यासोबत काही सैनिक असणार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। स्वागत आहे तुमचं। प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब। गेल्या 25 वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील। आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब। संपर्क संपत काका औदुंबर महामुनी। मोबाईल नंबर 9011035792 आणि 9423335265। सर मी माजी सुभेदार मेजर अर्जुन माने मी ग्रेनेडियर रेजिमेंटमध्ये इन्फंट्रीमध्ये काम करत होतो आणि आता 2018 मध्ये रिटायर होऊन वारंवार पाकिस्तान कुरघोड्या करत आलंय खोड्या करत आलंय आणि आता काही दिवसापूर्वीच त्याच्या नांग्या भारतानं ठेचलेल्या आहेत। कसं पाहता याच्याकडे? अगदी नक्की, कारण पाकिस्तानचा आपल्याला नेहमीच आज नाही 75 वर्षापासून सारखंच त्यांनी दहशतवादींच्या मार्फत आपल्याला कसं ना कसं किंवा सैनिकांचं अनायस गोळीबार करणं हे करणं अशा हरकती चालूच असतात। त्याच्यामुळे यावेळेस एक सडेतोड उत्तर दिलेलं आहे त्यांना। पण अजून पण माननीय मोदी साहेबांनी म्हटलेलं आहे की ही लढाई काही थांबलेली नाही, चालूच आहे। आणि असं काय त्यांनी नंतर जसं पहलगाममध्ये त्यांनी आपल्या 26 नागरिकांची हत्या केली असं काय त्यांनी भविष्यात केलं किंवा इतरही काय दहशतवादी हरकती किंवा सीमेवरती गोळीबार वगैरे केला तर त्याला ह्याच्यापेक्षाही सडेतोड उत्तर दिलं जाईल। आणि आपण बऱ्याच मार्गाने त्यांचे रुकावट केलेले आहे। जसं मोदी साहेबांनी सांगितलं 10 कलमी सूत्र काढून त्यांना पाणी अडवणं किंवा काय, तर ह्याच्या पुढे अजून ह्याच्यापेक्षाही कठोर कारवाई पाकिस्तानला ही केली जाईल। तर त्या आमची एकच इच्छा आहे की त्याने आपलं शांत राहावं। भारत देश हा शांत आहे, कधीही युद्ध किंवा काही मागत नाही किंवा आपल्या 140 करोड लोकसंख्या असताना सुद्धा आपला देश अगदी शांततेत चालतो। पण त्यांची एवढी कमी लोकसंख्या असताना पण हमेशा खुरापती करत राहतात, तर त्यांनी करू नये असं आमची इच्छा आहे। आता काल परवाच्या युद्धाच्या संदर्भात संधी आली होती भारताकडे की पाक पूर्णतः नेस्तभूत करण्याची सुद्धा म्हणजे संधी आली होती, पण आता ते थोडंसं आंतरराष्ट्रीय दबावामुळे हे थोडंसं थांबलंय। पण भविष्यात जर असा प्रकार झाला तर निश्चितपणानं पाकिस्तानचं वाबाडी किंवा नेस्तानभूत होईल। नेस्तानभूत तर नक्कीच होईल, पण असं असतं की आपण परराष्ट्राच्या किंवा दुसऱ्या देशाच्या ह्याने आपण युद्ध थांबवलेलं नाही। ही मोदी साहेबांनी किंवा सगळ्यांनी सरकारचंच म्हणजे त्यांनी सांगितलेलं स्पष्ट केलेलं आहे। आपण जे आहे युद्ध कधीही चांगलं नसतं, त्यांना पण आपल्यानं पण। त्याच्यामुळं युद्ध थांबवलंय तर कुठल्या काही गोष्टीसाठी थांबवलंय, बाकी काय। आपल्यासोबत सर आपलं नाव काय आणि काय सांगाल आता हे ऑपरेशन सिंदूरचं एवढं मोठं यश मिळालंय? पाकिस्तानचा बराचसा भूभाग भारतीय सैन्याने संपवून टाकल्याचा जमा आहे, कसं पाहता याच्याकडे आणि काय वाटतं नेमकं तुम्हाला? मी हवालदार पितांबर लेंडवे, मी बॉम्बे शायपूरचा जवान आहे। जे केलेले मोदींनी करावं अगदी उत्तम केलेले आहे आणि असंच जर त्याला प्रत्युत्तर दिलं तर आपल्याला सर्व जवानांना आपल्या लोकांना चांगलं आहे। तर आता आपल्यासोबत या रॅलीमध्ये सन्मानार्थ रॅलीमध्ये काही नागरिक प्रतिष्ठित नागरिक सुद्धा सहभागी झाले होते। आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहे। त्या अगोदर सर काय सांगाल आता तुम्ही नेमका आता हे ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर ही सारखी तरी सुद्धा काल परवा पाकिस्तानच्या एका परराष्ट्र मंत्र्यांकडून सिंधू जल कराराच्या बाबतीत परत एकदा काहीतरी उद्गार काढलेले आहेत की जर तुम्ही पाणी अडवलं तर आम्ही भारताचा श्वास बंद करू। पाकिस्तानची तशी अवकात आहे का? मी नायब सुभेदार वसंत आदिकराव पाटील, गाव वरवडे, सेनामध्ये 26 वर्ष नोकरी करून 2021 मध्ये रिटायर झालो। आपलं जे सरकार आपल्याला लाभलेलं आहे
त्या सरकारला ह्या हिंदुस्थाननं असं एवढा सपोर्ट द्यायला पाहिजे, तरच हिंदुस्थान आपला जीवित राहू शकतो, नाहीतर मुश्किल आहे. एवढंच मी बोलतो. अणुबॉम्बची धमकी दिली जाते पाकिस्तान म्हणजे काय नुसता धमकी देणारा देश आहे. पाकिस्तानमध्ये काहीही नाही. पाकिस्तान भारतापुढे कुठलाही ठरू शकत नाही, परंतु खुरगोड्या करणं ही पाकिस्तानचं पहिल्यापासूनच कर्तव्य आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला सरकार जी लाभलेला आहे 2014 पासून, त्यावेळेस पासूनच हिंदुस्थान हा जिवंत झालेला आहे. त्याच्या अगोदर हिंदुस्थानमध्ये काही नव्हता. पाकिस्तानचं भुकणं हे आता एकदा कायमचं थांबवायला पाहिजे का नको? हे कायमचं ऑटोमॅटिकच थांबू शकतं जर आपल्याला जे सरकार परमनंट ही जर राहू शकलं तर कुरगोड्या करणं हे ऑटोमॅटिक बंद करू शकतं सरकार. आपलं जो मोदी सरकार आपल्याला लाभलेलं आहे ती ऑटोमॅटिकली बंद होऊ शकतं. सैनिकांच्या सन्मानार्थ आता शौर्याच्या सन्मानार्थ आज मोडणीबंद रॅली काढण्यात आली होती आणि पावसात देखील उत्साह नागरिकांचा, देशप्रेम आपलं जे आहे ते नागरिकांनी या रॅलीत सहभागी होऊन आपलं दाखवलेलं आहे. काय सांगाल आता नेमकं पाकिस्तानच्या बाबतीत भारताने आणखी कठोर पावलं उचलायला हवीत? पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये या देशातील निरपराध नागरिकांचा त्या ठिकाणी बळी घेण्याचं काम पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी या देशामध्ये घडवून आणलं आणि याचा बदला या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, या देशाचे संरक्षण मंत्री, या सगळ्यांनी मिळून या देशातील वायुदल, नौदल इथल्या सर्व प्रमुखांनी मिळून अवघ्या 20 मिनिटांमध्ये पाकिस्तानमध्ये असणारी अतिरेक्यांची सर्व स्थळं उद्ध्वस्त करून त्याचा खात्मा करण्याचं काम या देशातील सैनिकांनी या देशाच्या कणखर नेतृत्वाखाली केलेलं असल्यामुळं भविष्यामध्ये अशा प्रकारचं कृत्य पाकिस्तानच्या हातून जर घडलं तर त्याची किंमत, फार मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल. याला कुठल्या ज्योतिषाची गरज लागणार नाही, कारण पाकिस्तानच्या कितीतरी पटीनं भारताची ताकद आहे. फक्त भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, लोकशाहीला मानणारा देश आहे, कुणावरही होऊन हल्ला करणार नाही. जरी एखाद्यानं हल्ला केला तर त्याचा बदला घेण्याची ताकद निश्चितपणे या देशातील सर्व आमच्या देशप्रेमिक असतील, सैनिक असतील, त्यांच्यावरती असल्यामुळं जे या देशातील आमच्या सैनिकांनी केलेले जे कृत्य आहे, जे या समाजाला, ज्या भारत देशाचं संरक्षण करण्याची जी जबाबदारी या देशातील सैनिकांनी घेतली ती निश्चितपणे स्वागत आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी मुडलीमधले सगळ्याच प्रमुख माणसांनी या ठिकाणी पावसामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करून या देशातील सैनिकांचा सन्मान, त्यांना ताकद देण्याची भूमिका इथल्या सर्वांनी घेतली. त्याबद्दल मी सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आता सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेल्या आहेत. काय वाटतंय नेमकं की आता ह्या भारतीय शौर्याच्या सैन्याबद्दल आणि पाकिस्तान बद्दल एकदा काय तो एक घाव दोन तुकडं असं करावं असं वाटतंय का? नमस्कार. आताच सर्वांनी मतं व्यक्त केलेलीच आहेत. वास्तविक पाहता भारताने बरेच युद्ध झेललेले आहेत आणि ते युद्ध चीन आणि पाकिस्तान ह्या दोन देशाशीच आपण केलेली आहेत. परंतु पूर्वीचे युद्ध आणि आताच्या युद्धामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पूर्वीचे युद्ध ही त्यांच्या भागात जाऊन बऱ्याच वेळेला केलेली आहेत. ह्या वेळेचं वैशिष्ट्य असं आहे की आपण आपल्या भागात राहून त्यांचं फार मोठं नुकसान केलेलं आहे. वास्तविक पाहता त्यांच्या भागात जाऊन केलं असतं तर आपलंही थोडंफार नुकसान झालं असतं, पण आपलं नुकसान न होता त्यांचं नुकसान भयानक केलेलं आहे. त्याची आपल्या जनतेला पूर्ण 100% माहिती नाही. ती माहिती सैन्य आताच उघड करू शकत नाही. परंतु भयानक मोठं की तो देश 10-20 वर्ष मागे गेलाय, इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि आपल्याही देशाचा पूर्ण नायनाट होणं शक्य नसतं, परंतु त्याचं खच्चीकरण नक्की करू. तर हे 4 तुकडे भविष्यात तुम्हाला झालेले दिसतील. जर गुळांनी मरत असेल तर त्याला विष प्रयोग कशाला करायचा आहे? ते आपोआपच हे 4 तुकडे होणार आहेत आणि एक पंजाब प्रांत फक्त वेगळा राहणार आहे. त्यावेळेला इथं आपल्याला खऱ्या अर्थाने शांती लाभणार आहे देशाला. जय हिंद. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रमेश शिरसट, मोडणीम.